दररोज 30-30 भेंडीची भाजी खाऊन जर कंटाळला असाल तर अशा प्रकारे करा चमचमीत आणि मसालेदार अशी भेंडी. सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी करते भेंडीची मसालेदार अशी भाजी. तर पहा कृती. शेंगदाण्याचं जर कूट आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा भरपूर या रेसिपीमध्ये वापर केला तरीही चालू शकतं. इथं मी पावशेर भेंडी घेतलेली आहे आणि ती भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे आणि तिला अशा वांग्याला आपण जसे चिरा मारतो त्या प्रकारे आपण या भेंडीला जे आहे ते चिरा मारून घ्यायच्यात. जेव्हा आपण भेंडीची भाजी करतो त्यावेळेस ती भेंडीची भाजी चिकट होणी त्यासाठी भेंडी आपण स्वच्छ अशी पुसून घ्यायची. अगदी ती पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. आणि भेंडी जर कोवळी असेल तर ही भाजी जी आहे ती फार छान अशी चवीला लागते. या प्रकारे आपण सर्व भेंडी अशी चिरून घ्यायची आहे. आणि आता इथं मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे या भेंडीसाठी. आणि यामध्येच मी घालते अर्धी वाटी एवढं शेंगदाण्याचा कूट. हा कूट जो आहे तो पण मी अगदी बारीक करून घेतलेला आहे. आणि यामध्येच घालते मी 2 चमचे एवढे लसूण खोबरे. कांदा लसूण मसाला मी 1 चमचा घालते. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालते, अर्धा चमचा मी धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालते आणि 1 चमचा मीठ. आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं भरलं वांग मसाल्याचं करतो त्या प्रकारानं ही मी आता भेंडीची जी भाजी आहे ती करणार आहे. आणि हा जो मसाला आहे तो आपण भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. या सारणामध्ये तुम्ही थोडंसं गूळ घातला तरीही चालू शकतं. त्यामुळे भेंडीला छान अशी चव येते. आणि हा मी मसाला जो आहे तो मिक्स करून घेते आणि या भेंडीमध्ये आपण हा मसाला जो आहे तो भरून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण भरली वांगी करताना आपण वांग्याला चिरा मारून घेतो त्या प्रकारे या भेंडीला मी चिरा मारून घेतलेल्या आहेत. आणि ही भेंडी भरून घेताना अगदी दाबून अशी भरून घ्यायची आहे जेणेकरून हे जे मसाला आहे तो व्यवस्थित असा सगळ्या भेंडीमध्ये भरला जाईल. या मसाल्यामध्ये तुम्ही थोडंसं तेलाचा वापर केला तरीही चालू शकतं. त्यामुळं हे सारण छान असं भरलं जातं. इथं मी गॅसवर एक कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. आणि तेलामध्ये 1 चमचा एवढी मोहरी टाकून मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला 1 चमचा एवढं जिरं यामध्ये घालायचं आहे. आणि जिरे लाल झाल्यानंतर आपण यामध्ये भरलेले ज्या भेंड्या आहेत त्या आपण घालणार आहोत. आणि एकसारखी आपण हे सगळं भेंडीचे जे मसाला भरलेली भेंडी आहे ती कढईमध्ये घालून आपण व्यवस्थित ती परतून घेणार आहोत. आणि परतल्यानंतर आपण ती वाफ येण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. बऱ्याच वेळा आपण जेव्हा मिरचीवर नुसती भेंडीची भाजी करतो त्यावेळेस भेंडीची भाजी ही चिकट होते. तर त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलं तर भेंडीची भाजी ही छान अशी तयार होते. आणि इथं माझी भेंडीची जी भाजी आहे ती परतून झालेली आहे. आणि वाफ येण्यासाठी आपण ती झाकून ठेवणार आहोत. ही भाजी करताना आपण जाड बुडाचं भांड्याचा आपण यासाठी वापर करायचा आहे. आणि ही भाजी करताना गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे. जर तुम्ही पातळ भांड्यात जर ही भाजी करायला घेतली तर भाजी ही करपू शकते. कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर अजिबात ही करत नाही. फक्त तेलावर ही आपण आणि वाफेवर आपण ही भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण या इथं जाड भांड्याचाच वापर करायचा आहे. साधारणपणे 9 ते 10 मिनिटांमध्ये ही आपली भाजी जी आहे ती तयार होते. यामध्येच मी अर्ध्या लिंबाचा रस ही पिळून घालते. जर तुम्हाला आंबट आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालू शकतं. पण लिंबू घातल्यामुळे या भाजीला छान अशी चव येते. आणि मी अर्धा चमचा साखरही घालते. यामुळे भाजीला जो चव आहे ती छान अशी येते. आणि लिंबू आणि साखर घातल्यानंतर आपण ही भाजी जी आहे ती परतवून घेणार आहोत. आणि परत आपण थोडी वाफ येण्यासाठी ही आपण भाजी झाकण लावून ठेवून द्यायची आहे. आणि आता इथं माझी जी भेंडीची भाजी आहे ती तयार झालेली आहे. आणि मसालेदार आणि चटपटीत अशी भेंडीची भाजी तुम्ही ही करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि पुन्हा भेटूयात अशा चटकदार, चटपटीत आणि गोड अशा रेसिपीसह.